शिबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे नागेश्वर देवकीकडे आलेला असतो. त्याने घरं असं सांगितलेलं असतं की मी आता इकडे पार्टीच्या कामासाठी 4-5 दिवसांसाठी बाहेर चाललेलो आहे, दौऱ्यावर चाललेलो आहे असं सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर तो तिकडे न जाता इकडे देवकीकडे आलेला असतो. जेव्हा तो देवकीकडे येतो तेव्हा मात्र इकडे आता म्हणत असतो, गाणं म्हणत असतो आणि तिच्यासाठी मी तुझ्यासाठी फळं घेऊन आलेलो आहे असं सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो की बघितलंस का, तू उपवास पकडलेला आहेस आणि तू उपवास धरलास ना, म्हणून मला तुझी किती काळजी आहे आणि त्यामुळे तुझा उपवास सोडवण्यासाठी मी तुझ्याकरिता हे फळं आणि हे सगळं काही घेऊन आलेलो आहे असं आता इकडे तो तिला सांगत असतो. त्याच वेळेला आता इकडे देवकी त्याच्याकडे तोंड फिरवते आणि तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ असं करू नकोस, मी तुझ्यासाठी हे एवढे छान छान फळं घेऊन आलेलो आहे ना, मग तुला ते फळं खायचे नाही आहेत का, असं काय करतेस, हे बघ असं करू नकोस, उपवास आहे ना तुझा, मग उपवास असा सोडणार आहेस का तू, असं करू नकोस ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर देवकी मात्र त्याच्याकडे पाहत नाही. तेव्हा नागेश्वरला फार राग येऊ लागतो. नागेश्वर म्हणत असतो, हे बघ असं असं करू नकोस, कारण इकडे तू जर हे सगळं काही खाल्लं नाहीस तर मला वाईट वाटेल ना. मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होतो, अगं तू जर माझ्यासोबत लग्न केलं असतंस तर किती आणि कशा गोष्टी चांगल्या झाल्या असत्या, पण तुला ना माझ्यासोबत लग्न करायचंच नव्हतं, तुला त्या अंगद महाजनबरोबर लग्न करायचं होतं. त्याच्यामध्ये असं काय पाहिलंस तू आणि त्याच्यासोबत लग्न केलंस, असं का केलंस देवकी, असं नागेश्वर बोलत असतो. आणि हे बघ खाऊन घे, अगं मला तुझ्या त्या पोरीचा पत्ता पण हवाय. काय गं मला सांग, ती पोरगी आश्रमात राहत असेल का गं, जर ती आश्रमात राहत असेल, जर तिथे खायला प्यायला तिचं खाणं पिणं बंद झालं तर ती पोरगी खरंच प्राण सोडेल का गं, म्हणजे जरा विचार करून बघ ना. त्यावर देवकी म्हणत असते, हे बघ नागेश्वर, नाही ते तर्क आणि नाही त्या गोष्टी उगाचच तू बोलू नको, समजलं का तुला, तू ह्या सगळ्या गोष्टी बोलून नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोयस. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, अगं देवकी मी कुठे आणि काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, हे बघ मी काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही, तुझा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे बघ आता जा रे तिच्यासाठी हातपाय धुवायला पाणी आणा, तिने हातपाय जर धुतले नाही तर ती कसं खाणार आहे. आणि काय ग देवकी, कळणार कधी तुला भाव माझ्या मनातला, असं म्हणून पुन्हा आणखी तो तिला मुद्दामच डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. असो आता देवकी रडायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते, का करतोस असं हे सगळं. तेव्हा तो म्हणतो, अगं साधं आहे, मला फक्त प्रॉपर्टी हवी, सांग ना कुठे आहे तुझी मुलगी, सांगणार आहेस का, तुझी मुलगी कुठे आहे. ह्या सगळ्या गोष्टी तू जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी काही केल्या शांत बसणार नाही. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, तुला मी एकदा नाही तर 1000दा सांगून झालेलं आहे की मला नाही माहिती कुठे आहे, कुठे आहे ती, हे बघ असं करू नकोस. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, जोपर्यंत तू ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाहीस तोपर्यंत तुझी इथून सुटका होणार नाही आणि तू इथे मेलीस तरीसुद्धा का मला काही फरक पडत नाही. त्यामुळे मी तुला विचारतोय आणि सांगतोय की गपचूप ह्या सगळ्या गोष्टी तू इथे करून टाक, मला हे सगळं काही सांगून टाक. काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे की इथे मी तुझ्या त्या प्रॉपर्टीच्या वारसदाराचा पत्ता शोधणार आणि पत्ता शोधल्यानंतरच सगळं व्यवस्थित होणार. आता गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र हे दोघेहीजणं पोलीस स्टेशनला गेलेले असतात. दोघेहीजणं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आता इकडे रुद्र आलेला असतो आणि तो गिरिजाला म्हणत असतो, गिरिजा चला जायचं आहे. तेव्हा आता इकडे गिरिजा म्हणत असते, रुद्र काय झालं, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हो आता पोलीस कंप्लेंट केली आहे, पण रुद्र तुम्हाला एक गोष्ट सांगू का, पोलिसांच्या त्या वागण्यावरून तर मला असं अजिबात वाटत नव्हतं की ती आपली मदत करतील आणि आपले पैसे भेटतील. रुद्र हे सगळं माझ्यामुळे झाले, मला माफ करा. त्यावर रुद्र म्हणत असतो, अहो गिरीजा असं काय करताय, तुमच्यामुळे वगैरे काही नाही झालेलं, शांत बसा. पण पोलिसांकडे पाहून मला अजिबात असं वाटत नव्हतं की आपले पैसे परत मिळतील म्हणून. त्याच वेळेला आता इकडे रुद्र म्हणत असतो,
तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आबासाहेबांनी जर एक फोन केला ना तर एका फोनमध्ये सुद्धा आपले पैसे मिळतील. पण आपल्याला ते सगळं काही तसं करायचं नाही आहे ना. आपले पैसे जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील. आणि उगाचच तुम्ही स्वतःला ह्या सगळ्या गोष्टीचा दोष देत इथे बसू नका बरं. तुम्हाला स्वतःला ह्या सगळ्या गोष्टीचा दोष देण्याची काहीच गरज नाही, समजलं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पण रुद्र मला एक गोष्ट नाही कळत आहे की कसं मी दोष देऊ नको स्वतःला. त्यावर रुद्र म्हणत असतो, बरं चला, मला ना एनजीओमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे. मी आत्ता तुम्हाला एनजीओमध्ये सोडतो आणि मग मग मी तुम्हाला घरी सोडतो आणि मग एनजीओमध्ये जातो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही नाही, त्याची काही गरज नाही, मी रिक्षाने जाईल. तेव्हा तो म्हणत असतो, खरं ना, नाहीतर उगाचच पैसे वाचवण्यासाठी इथे तुम्ही चालत जाल, नाहीतर गाठ माझ्याशी आहे ना. तेव्हा ती म्हणते, हो मला माहिती आहे गाठ तुमच्याशी आहे. असं झाल्यानंतर तो निघून जातो. तेवढ्यातच आता हे सगळं बोलणं रॉकी ऐकत असतो. गिरिजा पाठीवळून पाहते तर लगेचच तिच्यासमोर रॉकी असतो आणि म्हणत असतो, काय मग गिरिजा, ओळख लक्षात आहे का नाही? तू मला ओळखलंस की नाही, असं तो तिला म्हणत असतो. आणि तेव्हा आता इकडे गिरिजा त्याच्याकडे रागाने पाहते. आता तिला तो सगळा काही भूतकाळ आठवतो. रॉकी नेहमीच म्हणायचा की माझ्यासोबत लग्न कर, पण तेव्हा गिरिजाने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. आता तो म्हणत असतो, मग तुला आता हा प्रश्न पडला असेल की मी इथे तुझ्यासमोर कसा उभा आणि मी जेलमधून सुटलो तरी कसा. अगं, टाकणारे जरी असले ना तरीसुद्धा इथे तारणारे सुद्धा असतात, मारणारे असले तरी तारणारे असतात. तसंच काहीच माझ्या बाबतीत झाले. तेव्हा आता इकडे तो तिला मुद्दाम त्रास देत असतो. तेवढ्यातच गिरिजा आता एक शक्कल लढवते आणि म्हणत असते, हवालदार दादा प्लीज इथे येता का, मला रिक्षा शोधण्यासाठी मदत करता का. असं हवालदार पुढे आल्याबरोबर आता रॉकी तिथून गायब होतो. आणि तेव्हा आता इकडे हवालदार म्हणत असतात, चला पुढच्या चौकामध्ये तुम्हाला रिक्षा मिळेल. असं म्हणून गिरिजा निघून जाते. तर इकडे रॉकी म्हणत असतो, किती आणि कशी पळणार आहेस, मला सुद्धा पाहायचंय ना, तू अजून किती पळून जातेस आणि कुठे कुठे जातेस. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गिरिजा आता तिच्या माहेरी आलेली असते. जेव्हा माहेरी येते तेव्हा दरवाजा उघडते. घरामध्ये तिला मोनू त्याचबरोबर दत्तू ह्या दोघांचाही सहवास आठवू लागलेला असतो. मोनू म्हणत असतो, अगं ताईडे, हे बघ, काही झालं ना तरी पैसे जपून ठेवायचे आणि जपून ठेवले का, सेविंग केली का, मग ते असे गुल्लकमध्ये टाकायचे. असं म्हणून आता इकडे जो मोनू आहे त्या मोनूने गुल्लकमध्ये बरेच पैसे साठवलेले असतात. आता गिरिजाला फार वाईट वाटत असतं, कारण रुद्रचे पैसे एवढे सगळे तिच्याकडून गेलेले आहेत, नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे तिला असं वाटत असतं की नाही, रुद्रचे हे पैसे द्यायला पाहिजेत असा तिचा विचार असतो. आणि त्यामुळे मोनूचा एक गुल्लक असतो आणि तो ती फोडते. आता तो फोडल्यानंतर त्यामध्ये असणारे पैसे जमा करताना तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी लागते. आता ती विचार करते, हा मोनू पण ना कशामध्ये काही टाकतो, आता ह्या गुल्लकमध्ये अशी चिठ्ठी वगैरे कोण टाकतं. आणि तेव्हा गिरिजा ती चिठ्ठी हातामध्ये घेते. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं, आता खरं तर मी प्रभास हा चिठ्ठी लिहितोय. पत्र यासाठी लिहितो आहे की मी प्रभास सेतुपती नाही, तर मी रुद्रप्रताप घोरपडे आहे. तुमचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला होता आणि मी माझ्या काकांसाठी, प्रभास सेतुपतींसाठी नेहमी इथे गोळ्या घेण्यासाठी यायचो आणि त्यामुळेच मी ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे. खरं तर मला माफ करा त्या सगळ्या गोष्टीसाठी. म्हणजे मला तुम्हाला फसवण्याचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा काही एक इथे माझा हेतू नव्हता. तुम्ही मला प्रभास म्हणून ओळखत गेलात आणि मी तुम्हाला तेव्हासुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला प्रभास म्हणूनच इथे ओळखू लागलात आणि तुम्ही माझ्याशी बोलणं आणि त्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू केल्या. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, मी रुद्रप्रताप घोरपडे आहे, मी प्रभास सेतुपती नाही. प्रभास सेतुपती हे माझे काका आहेत, असं इकडे आता त्याने त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं. आता गिरिजा ती चिठ्ठी वाचते. गिरिजाने ती चिठ्ठी वाचल्यानंतर तिला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत असतो. ती विचार करते, जर ही चिठ्ठी तेव्हाच माझ्या हाती लागली असती तर मग मला रुद्रसोबत असं लग्नसुद्धा करावं लागलं नसतं. आज माझा मोनू आणि आज माझे बाबा हे दोघेही जण आज माझ्यासोबत असते. पण आज मात्र हे सगळं काय होऊन बसलं आहे, असा गिरिजा विचार करत असते. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये रुद्रने सांगितलं की तुमच्या बाबांचं ऑपरेशन मी करतो, तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे म्हटलं, तुम्ही तर रुद्रप्रताप घोरपडे आहात, तुम्ही मला फसवलंय, तुम्ही का मला फसवलंय, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, असं सुद्धा मी त्यांना म्हटलं. पण त्यांनी तर मला अगोदरच सांगितलं होतं.
पण ह्यामध्ये त्यांची काही चूक नव्हती. त्यांनी ही चिठ्ठी माझ्यासाठी पाठवली होती आणि आता ही चिठ्ठी माझ्यासोबत आहे. का गं देवी आई, का तू माझ्यासोबत असं नेहमीच का वागत आलेली आहेस? माझी नेमकी चूक काय आहे? प्रत्येक वेळी खरंच देवी आई मी चुकते का गं? मला नाही समजत गं. असं गिरिजा बोलू लागते आणि रडायला लागते. रुद्रची तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही चूक नाही आणि काही चूकसुद्धा नव्हती. तरीसुद्धा बिचाऱ्या रुद्रवर ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे काही आरोप होत राहिले आणि मी त्यांच्यावर आरोप करत राहिले. त्यांनी तर अगोदरच मला सांगितलं होतं की ते रुद्रप्रताप घोरपडे आहेत, प्रभास सेतुपती नाहीत म्हणून. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा का झाल्या? असं सुद्धा आता इकडे गिरीजा रडायला लागते आणि बोलत असते. पण आता ही चिठ्ठी मला एवढ्या दिवसाने का बरं भेटली? असो, जे काही होतं ते देवी आई तुझ्याच सांगण्यावरून होत असेल. काय करू ग मी देवी आई? मी माझे बाबा गमावले. त्याचबरोबर मी माझ्या मोनूलासुद्धा माझ्यापासून लांब ठेवलं आहे. कसं आणि कशा पद्धतीने हे सहन करण्याची ताकद तू मला देणार आहेस आता? बघितलंस ना? असं म्हणून गिरीजा लगेचच आता ती चिठ्ठी घडी घरते आणि पर्समध्ये ठेवते. तिथे मिळालेले ते सगळे पैसे ती आता उचलते आणि सगळे पैसे उचलून ते एकत्र जमा करून पर्समध्ये ठेवते आणि त्यानंतर ती आता इकडे रुद्रकडे निघालेली असते. आता रुद्र त्याच्या कामामध्ये असतो. तेवढ्यात स्त्री येतो आणि म्हणत असतो, रुद्र आता सगळे काही लोक येऊन थांबतीलच. आता 15 मिनिटांमध्ये मीटिंग सुरू करूयात. तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, माझं पण इथे आटपतच आलं आहे, मी सुद्धा 15 मिनिटात येतो. त्याच वेळेला श्री म्हणत असतो, तू कशाला येतो? मी पुन्हा एकदा आवाज देतो. त्याच वेळेला गिरिजा तिथे येते. गिरिजाला समोर पाहिल्यानंतर आता श्री म्हणत असतो, आता तर मला असं वाटतंय की नवऱ्याविना पोरीला करमतच नाही बघा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही नाही असं काही नाही. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे काय गिरिजा, तुम्ही तर घरी जाणार होतात ना, मग इकडे सरळ एन्जॉयमध्ये का आलात? त्यावरती म्हणत असते, मला तुमच्याकडे महत्त्वाचं काम होतं, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, काय झालं, काही सगळं काही ठीक आहे ना? त्यावर श्री म्हणत असतो, बाप रे बाप, महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे असं काय बोलायचं आहे, मी जाऊ का? असं म्हणून आता लगेचच इकडे जो काही स्त्री आहे तो म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही बोला बाबा, मी माझा निघून जातो. आता स्त्री तिथून निघून जातो तर रुद्र लगेच उठून उभा राहतो आणि गिरीजा त्याला स्वारी म्हणत असते आणि रडायला लागते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, का, कशासाठी स्वारी आणि हे सगळं काय आहे? त्यावर ती म्हणत असते, हो, खरं तर माझ्यामुळे तुमचं फार मोठं नुकसान झालं आहे, त्या सगळ्यासाठी स्वारी. आणि हे बघा, हे माझ्याकडून तुमच्याकरिता थोडेसे पैसे आहेत. मला माहिती आहे मी एवढे सगळे पैसे तुमचे परत नाही करू शकत, पण फुल नाही फुलाची पाकळी मी देण्याचा प्रयत्न करते. असं म्हणून गिरिजाने त्याच्यासमोर अमाऊंट जी काही गुल्लकमधून निघलेली असते ती ठेवलेली असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय असं रडायचं नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझं जरी थोडं नुकसान झालेलं असलं तरी तुम्हाला एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता तुम्हाला असं वाटतंय ना माझं नुकसान झालंय आणि तुम्ही ते माझं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करताय म्हणून तुम्ही मला हे पैसे दिलेत ना, मग आता आम्ही कोण आहे? तुमचा नवरा आहे ना, मग हे पैसे घ्या आणि हे पैसे मी तुम्हाला खर्चासाठी देतोय असं समजा. मग तुम्हाला असं वाटतंय ना की हे पैसे मी घेतले तर तुम्हाला बरं वाटेल, मग मला सुद्धा असं वाटतंय. तुम्ही जर हे पैसे स्वतःकडे ठेवले आणि तुम्ही जर हे पैसे घेतले तर मला सुद्धा बरं वाटणार आहे, असं सुद्धा आता इकडे रुद्र म्हणत असतो. रुद्रने सुरुवातीला ते पैसे खिशात ठेवले आणि खिशातले पैसे काढून पुन्हा गिरिजासमोर धरलेले असतात आणि तिला आग्रहच केलेला असतो. इवन इथे चांगलंच तिला ओरडलेला असतो की नाही, हे पैसे तुम्हीच घेणार आहात, काही जरी झालं तरी सुद्धा हे पैसे तुम्हालाच घ्यायचे आहेत. आणि त्यामुळे आता इकडे गिरिजाकडे कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही. गिरिजा शेवटी ते पैसे घेते आणि खर्चासाठी म्हणून. तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, बरे आता मला मीटिंग आहे, तुम्ही गेलात तरी सुद्धा चालेल. तेव्हा रुद्र पुन्हा कामाला लागतो. तर गिरिजा तिथेच थांबलेली असते आणि गिरिजा तिथेच थांबवून पुन्हा रुद्र म्हणत असतो, काय झाले गिरिजा, आता काय? तेव्हा गिरिजा म्हणत असते, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची. आता काय? असं म्हणून पर्समध्ये असलेली ती चिठ्ठी ती काढते आणि रुद्रसमोर पकडते आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्वारी म्हणते. आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा, अजून किती स्वारी म्हणणार आहात? आत्ता स्वारी म्हणून झाले ना? तेव्हा गिरिजा म्हणत असते, ते झालं, पण ह्यासाठी जेव्हा आम्ही घरी गेले होते तेव्हा मोनूचा गुल्लक मी फोडला आणि त्यामध्ये ही चिठ्ठी निघाली. असं म्हणून आता रुद्र ती चिठ्ठी हातात घेतो आणि म्हणत असतो, ही चिठ्ठी तर मी तुम्हाला लिहिली होती. तेव्हा ती म्हणत असते, हो रुद्र, ही चिठ्ठी तुम्हीच मला लिहिली होती, पण ती आतापर्यंत भेटली नव्हती, ती चिठ्ठी मला आत्ता भेटलेली आहे. असं म्हणता क्षणी रुद्र म्हणत असतो, बाप रे, म्हणजे एवढे दिवस ही चिठ्ठी कुठे होती?
गिरिजा म्हणते ही चिठ्ठी गुल्लकमध्ये होती असं म्हणून आता रुद्रची चिठ्ठी पाहतो आणि त्यानेच लिहिलेली ती चिठ्ठी असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र मला माफ करा, त्या दिवशी काय झालं ना, दिवाळीची खरेदी झाली आणि त्या तुम्ही दिलेल्या पैशामध्ये ही चिठ्ठी होती. मी सेव्हिंग म्हणून इथे मोनूकडे काही पैसे दिले आणि त्याने ते तसेच सगळे पैसे गुल्लकमध्ये टाकले. बघितलंच नाही की नेमकी ती चिठ्ठी का पैसे आहेत ते, असा विषय झाला. तेवढ्यात श्री तिथे येतो आणि श्री तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो, चल बाबा झालं असेल तर. तेव्हा तो म्हणत असतो, बघ 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 श्री, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू मला चिठ्ठी लिहायला लावलीस ना, तू जर मला चिठ्ठी लिहायला लावली नसतीस तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या. तेव्हा श्री म्हणत असतो, नेमकं कशाबद्दल बोलतोयस आणि काय बोलतोयस. तेव्हा तो म्हणत असतो, त्या दिवशी नाही का आपण ही चिठ्ठी लिहिली होती आणि गिरिजाला ही चिठ्ठी दिली होती, त्या दिवशीचा हा सगळा काही किस्सा आहे. त्यावर श्री म्हणत असतो, मग आत्ता ही चिठ्ठी आतापर्यंत काय हवेत फिरत होती का. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हवेमध्ये नव्हती फिरत, पण ती चिठ्ठी इथे गुल्लकमध्ये होती. बाप रे बाप, हे सगळं काय आहे. अगे गिरिजा, काय बाई हे सगळं. असं म्हटल्यानंतर गिरिजा म्हणत असते, स्वारी, खरंच स्वारी. असं म्हटल्यानंतर आता रुद्रला आता ती चिठ्ठी दाखवून ती पुन्हा एकदा स्वारी म्हणत असते, खरंच रुद्र मला माफ करा. आणि तेव्हा रुद्र म्हणत असतो, ठीक आहे गिरिजा, झालं गेलं विसरून जा. आणि तेव्हा आता इकडे तुम्हाला आत्ता समजते की ही चिठ्ठीमध्ये मी काय लिहिलं होतं. आणि तेव्हा गिरिजा म्हणते, खरंच ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझा असा आता इकडे गैरसमज झाला होता. ह्या सगळ्या गोष्टीमुळे असं हे सगळं काही झालं होतं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की श्रीला तर फार मोठा धक्का बसतो. श्री तर विचार करतो, हे सगळं काय आहे, म्हणजे खरंच ना ह्या दोघांची जोडी आणि ह्या सगळ्या गोष्टी डेंजरच आहेत बाबा, असा श्रीता इथे विचार करत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रुद्र इथे हा सगळा काही आरोप आणि ह्या सगळ्या गोष्टी आता याच्यावरती म्हणजेच श्रीवरती ढकलतो. तो म्हणत असतो, ह्याचीच ही आयडिया होती, बघितलंस तुझ्यामुळे काय काय इथे सहन करावं लागतंय. तेव्हा तो म्हणत असतो, ए बाबा माझ्यामुळे काय झालंय, मग तुझीच ही आयडिया होती ना, तू सांगितलं होतं चिठ्ठी लिहायला आणि तू चिठ्ठी लिहायला सांगितलीस त्यामुळे हे सगळं झालेलं आहे, असं तो त्याला म्हणत असतो. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, असू द्या सगळं ठीक आहे, आता चिठ्ठी मिळाली ना ते महत्त्वाचं आहे. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला उर्वशी आता झोपाळ्यावर बसलेली असते. तर गिरिजाला फार आनंद झालेला असतो. तर इकडे विशाखा घरी जाऊन पोहोचलेली असते. जेव्हा विशाखा घरी जाऊन पोहोचते तेव्हा मात्र इकडे आता आपण पाहतो की श्री म्हणत असतो, बापरे, तुम्हा दोघांचं तर ना काय चाललेलं असतं ना ते मला कळतच नाही. विशाखा इकडे जाते आणि म्हणत असते, अगे गिरिजा, ए गिरिजा, कुठे आहेस तू गिरिजा. आता इकडे हे सगळं काही बोलत असताना लगेचच आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला उर्वशी म्हणत असते, अगे तुझ्यासारखीच ती तुझी मंद डोक्याची मैत्रीण आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुम्ही कशाबद्दल बोलताय ते. त्यावरती म्हणत असते, अगं तुझ्या त्या मैत्रिणीमुळे किती मोठं नुकसान झालंय, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, कसलं आणि कोणतं नुकसान झालेलं आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते, अगं त्या तुझ्या बावळट मुलीमुळे माझ्या रुद्रचं 45,000 रुपयाचं नुकसान झालंय. तेव्हा विशाखा म्हणत असते, शक्यच नाही, माझी गिरिजा असलं काही करणं शक्यच नाही. असं म्हटल्यानंतर आता विशाखा म्हणत असते, एवढा तुझा त्या पोरीवरती एवढा विश्वास कसा गं. आणि तेव्हा ती म्हणत असते, आहे माझा त्या तिच्यावरती विश्वास, कारण ती असले उद्योग कधी करणारच नाही. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. शेवटी गिरिजाने आता इकडे हुशारी दाखवलेली असते आणि गिरिजाने हुशारी दाखवल्यानंतर आता लगेच इकडे जी काही गिरिजा आहे ती गिरिजा देवकीला शोधण्यासाठी नागेश्वरचा पाठलाग करत असते. आणि जेव्हा ती नागेश्वरचा पाठलाग करते तेव्हा तिला देवकी दिसते आणि देवकी दिसल्यानंतर तिला तर फारच मोठा धक्का बसतो. ती विचार करत असते, हे सगळं काय आहे, म्हणजे नागेश्वर साहेबांनी इथे देवकी मावशीला या पद्धतीने डांबून ठेवले, या पद्धतीने बंद करून ठेवले, म्हणजे हे सगळं कशा पद्धतीने हे करायचे, असा गिरिजा विचार करते. पण आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी ह्या माझ्या देवकी मावशीला इथे सोडणारच, असा सुद्धा आता इकडे तिचा विचार सुरू झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गिरिजा आता गावामध्ये फिरत असते, कारण तिला तेच सगळं काही शोधायचं असतं आणि त्या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी गिरिजा फिरत असते. तेव्हा आता इकडे पुन्हा रॉकी तिच्या समोर येतो. रॉकी तिच्या समोर आल्यानंतर आता तो म्हणत असतो, तुझ्या बापाला नागेश्वरने मारलेला आहे, याचा माझ्याकडे एक पुरावा आहे आणि याचा पुरावा मी तुला तेव्हाच देईन जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करायला तयार होशील. असं म्हटल्यानंतर आता गिरिजाला राग येतो आणि गिरिजाला तो मोबाईलमधला पुरावा बघितल्यानंतर नागेश्वरचा तर राग आलेलाच असतो.
पण हा रॉकी म्हणतो की माझ्यासोबत लग्न केलंस तर मी हा तुला पुरावा देईल. तेव्हा मात्र गिरिजा भडकते आणि गिरिजा भडकल्यानंतर रॉकीच्या सनसनीत एक कानाखाली ठेवून देत असते. जेव्हा रॉकीच्या सनसनीत एक कानाखाली ठेवून देते तेव्हा मात्र इकडे आता रॉकीला इकडे खूपच मोठा धक्का बसतो. कारण गिरिजाचं हे रौद्र रूप तो पहिल्यांदाच नाही तर अनेक वेळा अनुभवलेला आहे. पण आत्तासुद्धा रॉकीने एवढी मोठी कानाखाली खाल्ल्यामुळे त्याला धक्का बसतो. तर पाहत रहा नशीबवान.